रेग्युलेटर आहे, त्याची फवारणी घेणार आहे आपण आज. ॲक्च्युली नेला होता 2 दिवसापूर्वी दुसऱ्याने मारायला औषध. त्याची अख्खी बाग वाळून गेली होती, कारण 5 वेळा धुतल्याशिवाय आणि मला कन्फर्म केल्याशिवाय ते काही स्प्रे घ्यायचा नाही. पैसा घातलेला सगळं वाया जातं एका चुकीमुळे. खरं सांगू, तुटलं की काय हे उद्योग करतात. आता हे कसं मारणार औषध? नमस्कार, गुड मॉर्निंग. आता तुम्हाला थोड्या उशिराने दाखवेलच मी. आपल्या रानामध्ये आंब्यांच्या झाडांना सेटिंग जी झाली आहे ती खूप बऱ्यापैकी झालेली आहे आणि फळांचा आकार पण आता सुपारी आणि सुपारीच्या थोड्याशा वरती गेलेला दिसतोय. सो आता आपल्याला काय करायचं आहे आज, ह्यांच्यासाठी आपल्याला फ्लॉवर फिक्स नावाचं एक ग्रोथ रेग्युलेटर आहे, त्याची फवारणी घेणार आहे आपण आज. ते काय करतं, जी आंब्याची गळ होते, पिवळी रिंग पडून आंब्याला, ते रोखायचं काम करतं. सो ते कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण. सो हे आता आपला पंप आहे पाठीवरचा, हा ॲक्च्युली नेला होता 2 दिवसापूर्वी दुसऱ्याने मारायला औषध. वास तर येतोच आहे औषधाचा. बघू, आपण एकदा परत त्याला धुवून घेऊया. हे ना असे जर आपण काय केलं, असंच जर एखाद्यानं औषध मारलं असेल आधी पंपातून आणि त्याला न धुता जर आपण आपल्या झाडांवरती औषध स्प्रे केलं तर खूप मोठे दुष्परिणाम होऊ शकतात. आता परवाच मी वाचलं कुठेतरी, सोलापूरच्या तिकडं कुठेतरी झाले वाटतं, पंढरपूरच्या इथं एकाची द्राक्षाची बाग होती आणि त्यानं काहीतरी औषध फवारणी केली द्राक्षाच्या बागेवरती त्याच्या अख्ख्या, तर त्याची अख्खी बाग वाळून गेली होती, कारण ज्या पंपातनं स्प्रे केला होता त्याच्यामध्ये आधी तणनाशक मारलं होतं, त्यामुळं ते वाळून गेली सगळी त्याची बाग. त्यामुळे आपण मेक शुअर करायचं, भले समोरचा माणूस, एकतर तुम्ही पंप देऊ नका कुणाला, किंवा जर तुम्ही बाग दिली असेल कुणाला करायला तर फवारणी करायच्या आधी पंप तुम्ही स्वतः पुण्यातून मुंबईतून तुमच्या गावाला जाताना घेऊन जावं बरोबर, किंवा त्याला सांगा त्या माणसाला की 5 वेळा धुतल्याशिवाय आणि मला कन्फर्म केल्याशिवाय ते काही स्प्रे घ्यायचा नाही. नाहीतर मग एवढं कष्ट केलेलं, एवढा पैसा घातलेला सगळं वाया जातं एका चुकीमुळं. आता हे मी हातनं टाकतोय, बादली आणायचं विसरलो. बादली आणायला तिकडं जायला लागेल मला, आणतो थोड्या उशिराने. जाऊ दे, हे आधी धुवून घेतो थोडं. स्प्रे करून काढून घ्यायचं पाणी सगळं, म्हणजे ह्याच्यामध्ये पण कुठला ट्रेस राहिला असेल तो पण निघून जाईल. आता नाही वास येते, बघू. सो हे पूर्ण आता रिकामं करू. तर पंप धुवून घेतलाय आता आपण. आज आपण जे औषध फवारणार आहे त्याचं नाव आहे फ्लॉवर फिक्स, उत्कर्ष कंपनीचं आहे, आणि ह्याचा कंटेंट आहे अल्फा नॅफ्थिल ॲसिटिक ॲसिड आणि ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 4.5% SL. सो आपल्याला हे 20 ppm प्रमाणे मारायचं आहे. तर 20 ppm म्हणजे काय, तर 4.5 लिटरमध्ये 2 ml टाकायचं आपल्याला हे औषध. मला क्लोजअपमध्ये दाखवतो हे काय औषध. सी फ्लॉवर फिक्स, उत्कर्ष कंपनीचा अल्फा नॅफ्थिल ॲसिटिक ॲसिड. 16 लिटरचा पंप आहे. सो 4.5 लिटरला 2 ml. 4.5 9 9 9 18 म्हणजे आपल्याला 2 आणि 2 8 ml 8 ml टाकायचे 18 लिटरला. काढूया हे आपण. खरं सांगू,
हे जे आहे ना फ्लावर फिक्स, प्लॅनो फिक्स, मागच्या वर्षी काय मारलं नव्हतं आपण. हे यावर्षी आपण पहिल्यांदा ट्राय मारतोय. पाणी घेऊ पहिलं. आपल्याला किती करायचे? 4.5 ml ला 2, 4.5 लिटरला 2 ml. मग आपण 18 लिटर करू. 8 लिटर, सॉरी 8 ml असं म्हणतात. म्हणजे मी आत्ता मागच्या महिन्यामध्ये ना दापोलीला गेलो होतो कृषी विद्यापीठामध्ये. तिथं सांगितलं होतं की हे फवारायचं असतं. मागच्या वर्षी तर आपण काय फवारलं नव्हतं हे, पण मागच्या वेळी फळगळ बऱ्यापैकी झाली होती. आता सेटिंग तशी कमीच आहे, त्यामुळं झालं 18 लिटर बरोबर. तर यावेळी सेटिंग तशी कमीच आहे, म्हणून म्हणलं फवारून बघूया काय फरक पडतोय. तसंही हे काय ग्रोथ रेग्युलेटरच आहे. अरे यार, हे तर 20 mlचं आहे. अच्छा, 10 ml आहे इथं. ओके. हां, झालं. मिक्स करा. आपलं खुरपं ठेवावं बाबा, परत सापडत नाही कुठं काही गेलेलं. तर हे लावूया पहिलं आणि एकदा पंप आपला. तर हा जो आपला पंप आहे, हा बॅटरी ऑपरेटेड पंप आहे. हे इथून आपण औषध टाकतो. हे पाठीला होल्डर बंद आहेत. तुटलं की काय? लय लोक पण ना राव, अवघडच काम आहे राव. कोणाला द्यायचंच नाही मग अशासाठी ना. हे असे उद्योग करतात. आता हे कसं मारणार औषध? आता काय, असंच तोडलेलं आहे तर असंच आता मारायला लागेल. तर ठीक आहे. सो आपल्याला हे फळांवरती आणि पानांवरती असं मिस्ट टाईप स्प्रे करायचं फक्त, बस. जास्त नाही, खाली पडून द्यायचं नाही. असं मिस्ट करायचं. मिस्ट म्हणजे असं थोडंसं असं गेलं पाहिजे फक्त फळांवरती, दॅट्स इट. हे आपल्याला काही सगळ्या झाडांना नाही मारायचे. आपल्याला फक्त त्याच झाडांना मारायचे ज्यांची फळं वाटाण्याच्या किंवा वाटाण्याच्या आकारापेक्षा मोठी आहेत. बारक्या झाडांना मारून उपयोग नाही. ज्यांना मोहर अजून येतोय त्यांना पण मारायचं नाहीये. पण ही लयच कसरत व्हायला लागली. एक बंद तोडला. ह्या झाडाचा मोहर तर पूर्णच सुकला, ह्याला सेटिंगच नाहीये. यंदा आंब्याचं अवघड आहे. थंडी, पाऊस काय खरं नाही. तर आपलं हे फ्लावर फिक्स मारून झालंय आता. हे पंपाचा थोडा इश्यू झाला होता बघा. हे क्लिपच तोडली होती आणि हे मला खांद्यावरती उचलता पण येत नव्हतं.
पण आता एका खांद्यावरनं आता ह्या खांद्यावरती उचलून जेवढं मारता एवढं मारता आलं तेवढं मारलं. तसंही मारायचं कमीच होतं म्हणजे जास्त झाडांना आलंय फ्रूट सेटिंग आलंय. पण काही-काही झाडांना अजून थोडे कमी आहे म्हणजे वाटाण्याच्या पेक्षा कमी आकाराचे म्हणजे ज्वारीच्या आकाराची एवढी आहेत त्याच्यावरती नाही मारलेलं आपण. त्यांना नंतर मारतो. पण झालं म्हणजे जेवढे झाडांची फळं मोठ्या आकाराची आहेत तेवढ्यांना मारून झालेलं आहे आपलं आता. सो जर व्हिडिओ आवडला असेल हा, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.